नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यात रोज तुमच्यासोबत या गोष्टी घडत असणार की बाबा मला स्वामी सेवेत यायचं आहे, पण स्वामी सेवा कशी करायची. पण काही स्वामी सेवेत आलेले असताना, स्वामींची सेवा करत असताना त्यांच्या मनामध्ये खूप सारे वाईट विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात. त्यांना सेवा करायला बसलं की काहीतरी अश्लील विचार येतात. म्हणजे सतत आपलं मन जे आहे ते निगेटिव्ह विचारांनी भरलेलं असतं. तर आपल्याला आळस येतो, त्याच्यानंतर जांभई यायला सुरुवात होते. असं का होतं बरं आपल्यासोबत? तर याचीच आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यासोबत पण जर असंच होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे की बाबा म्हणजे तुम्ही पण स्वामींचे भक्त आहात, पण कधी कधी काय होतं की आपल्या प्रारब्धाचे जे भोग असतात ते कधी आपल्यासोबत वाईट घडतात तर कधी चांगले घडतात. तर जेव्हा आपला वाईट काळ चालू असतो तेव्हा आपल्यासोबत पण असेच संकेत आपल्याला येतात. आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा आपल्या स्वामी सेवेमध्ये मन लागत नाही. जेव्हा आपण स्वामींचा अध्याय म्हणजे स्वामींची सेवा करत असतो, भले मग ते स्वामी चरित्र सारामृत असो किंवा गुरुचरित्राचं पारायण असो किंवा तारक मंत्र असो, स्वामींचा नामस्मरण असो, जपमाळ असो, कुठलीही सेवा असू द्या, ती सेवा करताना आपलं मन लागत नाही. म्हणजे आपण सेवा करत असतो, आपण अध्याय वाचत असतो, नामस्मरण करत असतो, तारक मंत्र म्हणत असतो, पण ती सेवा करत असताना आपलं मन दुसरीकडेच भटकत असतं. फक्त आपण शरीराने स्वामींसमोर बसलेलो असतो, पण आपलं मन दुसरीकडेच भटकत असतं. आपल्या मनामध्ये दुसरेच विचार चालू असतात. पण असं का होतं? तर आपले जे काही प्रारब्धाचे मागच्या जन्मीचे जे काही भोग असतात, त्याच्या मागच्या जन्मीचे काही भोग असतात, म्हणजे प्रारब्धाचे जे वाईट कर्म आहेत, भोग आहेत, ते जेव्हा आपल्यासोबत येतात. आता आपल्याला माहिती नाही की आपल्या सोबत मागच्या जन्मी काय झालेलं आहे किंवा आपल्या हातून काय वाईट कर्म झालेले आहेत. आपण फक्त याच दिवसाचा विचार करतो की नाही बाबा आपल्यासोबत आता आज आपण कोणाचंच काहीच वाईट केलेलं नाही आहे. आपल्यासोबत म्हणजे आपण कधी कोणाचं वाईटही चिंतत नाही आहे किंवा कधी कोणासोबत वाईट बोलतही नाही आहे. मग आपण तर खूप चांगले वागतो, मग तरीही माझ्यासोबत असं का होतं? पण आजच्या दिवसावरून आपण आजपर्यंत म्हणजे वर्तमानमध्ये आपण काय वागतो, कसं वागतो, त्याच्यावरून आपला दिवस ठरलेला नसतो. कारण मागच्या जन्माचे पण काही भोग आपल्याला ह्या चालू दिवसामध्ये भोगायचे असतात. मागच्या जन्मी आपल्या हातून काही जर वाईट कर्म झालेले असतील किंवा कोणाचं पाप झालेले असतील, आपल्या हातून काही पाप झालेले असतील, तर ते वाईट प्रारब्ध भोगण्याचे म्हणजे जर आत्ताचा काळ जर तुमचा वाईट चाललेला असेल तर समजून घ्या की तुमच्या मागच्या जन्मी तुमचे काही प्रारब्धाचे भोग होते, त्याच्यामुळे तुमचा हा वाईट काळ किंवा वाईट दिवस चाललेला असतो. आणि जर आज तुमचे चांगले दिवस चाललेले असतील तर समजून घ्या की मागच्या जन्मी तुमच्या हातून काहीतरी पुण्य घडलेलं होतं, काहीतरी तुमच्या हातून चांगलं घडलेलं होतं, त्याच्यामुळे आजचा दिवस तुमचा चांगला चाललेला आहे. तर वाईट विचार काय येतात? तर ह्याच गोष्टीमुळे आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात की आपण सतत दुसऱ्यांचं काहीतरी म्हणजे आपल्यात वाईट, आपण म्हणतो ना एखाद्याचं कपटी मन असतं, तर ते कपटी विचार चालू असतात. दुसऱ्यांचं वाईट म्हणजे काहीतरी वाईट असं चालू असतं मनामध्ये. त्याच्यामुळे असे स्वामींसमोर बसलं की आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात. पण हे कितीही जरी आले तरी तुम्ही स्वामी सेवा सोडायची नाही. असं नाही म्हणायचे की मी स्वामींची सेवा करते तरी पण माझे हे वाईट विचार जात नाहीत. बघा, तुम्ही फक्त करत राहा, तुम्ही फक्त स्वामी सेवा करत राहा. ते वाईट विचार येऊ नाही येऊ त्याच्याकडे तुम्ही लक्षच देऊ नका. तुम्ही फक्त एक गोष्ट करायची, कोणती? की जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये असे वाईट विचार येतात सेवा करताना किंवा रोज पण तुमच्या मनामध्ये जर वाईट विचार येत असतील, निगेटिव्ह विचार येत असतील किंवा खूप घाणेरडे विचार येत असतील, तर त्या विचारांसोबत तुम्ही गप्पा मारायच्या नाहीत. तुम्ही तुमचं फक्त चांगल्या कामावर किंवा तुम्ही जर सेवा करत असाल तर तुमच्या सेवेवरती फक्त स्वामींच्या फोटोकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे, मूर्तीकडे लक्ष गेलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये कोणतेही जरी विचार आले तरी त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही गेलं पाहिजे किंवा त्या विचारांसोबत तुम्ही गप्पा मारल्या नाही पाहिजेत. तुम्ही जर त्या विचारांसोबत गप्पा मारत बसले तर तुमचे अजून ते विचार वाढत जातात आणि तुमचं मन
म्हणजे जिथे नाही तिथेच भरकटत जातं आणि अजून आपल्याला तो त्रास होत राहतो आणि विचार हे वाढत राहतात. त्याच्यामुळे तुम्ही जर खरंच तुम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे आणि तुम्ही जर खरं स्वामींची सेवा करत असाल ना, तर तुम्ही भाग्यवान आहात. स्वामींची सेवा करायला खरंच पुण्य लागतं. जो स्वामींची सेवा करतो किंवा स्वामी मार्गात येतो तो खरंच पुण्यवान आणि भाग्यवान म्हणावा लागतो, नशीबवान म्हणावा लागेल. कारण स्वामी सेवेचा मार्ग मिळणंच हे सर्वात म्हणजे इतकं मोठं पुण्य आहे ना, की ते सगळ्यांच्या नशिबी नसतं. काहींना वेळ निघून गेल्यावर स्वामी सेवेचा मार्ग मिळतो. म्हणजे त्यांचा अख्खा आयुष्याचा प्रवास जातो. त्याच्यात चांगले दिवस आलेले असतात, वाईट दिवस आलेले असतात. सगळं काही त्यांचं अर्ध आयुष्य तर त्यात गेलेलं असतं. त्याच्यानंतर त्यांना स्वामी सेवेचा मार्ग मिळतो. त्यांना का मिळतो? कारण त्यांच्या प्रारब्धाचे भोगच तेवढे असतात. त्यांचं नशीब तेवढं चांगलं नसतं, प्रारब्ध तेवढं चांगलं नसतं. आपण म्हणतो ना की बाबा मला स्वामींची सेवा करण्याचं भाग्य मिळालं किंवा मला स्वामी मार्ग लवकर मिळाला, ते माझं खरंच खूप नशीब म्हणावं लागेल. तसं एखाद्याला खूप उशिरा मार्ग मिळतो. त्याला का मिळतो? तर त्याचे तेवढे वाईट कर्म असतात, त्याचे पाप तेवढे असतात. आपण देवांच्या चरणी कधी जातो? जेव्हा आपलं मन निर्मळ असतं, आपण कधीच कोणाचं वाईट करत नाही किंवा कधीच कोणाचं आपण वाईट चिंतित नाही, तेव्हाच आपण स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचतो आणि स्वामींपर्यंतही पोहोचतो. असं म्हणलं जातं की जेव्हा तुम्ही एखादी सेवा करत असता तेव्हा तुमच्या मनामध्ये कधीतरी असे क्लिक म्हणजे चांगले विचार पण येतात किंवा एखादी तुम्ही ज्या गोष्टीचा नेहमी विचार करत असता किंवा तुम्ही एखाद्या संकटात अडकलेला असता आणि तुम्हाला त्या गोष्टीचा मार्ग मिळत नाही आणि एकदम तुम्हाला असं काहीतरी त्या गोष्टीतून मार्ग मिळतो, पॉझिटिव्ह वाटतं. तो जो संकेत आहे ना, तो खरंच पॉझिटिव्ह संकेत आहे आणि तो पॉझिटिव्ह संकेत म्हणजे त्यातून आपल्याला काहीतरी मार्ग मिळणार असतो, काहीतरी आपलं चांगलं होणार असतं. मला सांगायचं एवढंच की आपले जे काही वाईट चांगले कर्म आहेत, आपले प्रारब्ध आहेत, त्याच्यावरच आपलं जे वर्तमानातले दिवस आहेत ते अवलंबून असतात. पण असं नाही आहे की तुम्ही म्हणताल मी आज जगतोय म्हणून मी आज सगळ्यांचं वाईट कर्म करू का? तसं नाही. तुम्ही जे आज कर्म करताय ते तुम्हाला भविष्यात भोगावंच लागणार आहेत. हा जो जन्म आहे तो आपल्या कर्मांनीच भरलेला आहे. तुम्हाला वाईट कर्म केली तर इथेच फेडून जायचं आहे आणि चांगली कर्म केली तर तुम्हाला नक्कीच सोबत घेऊन जायचे आहेत. शेवट कर्मच आपल्या सोबत राहतात. जर तुम्ही चांगली कर्म केली तर तुम्हाला अनंत काळ म्हणजे देवाच्या सानिध्यातच म्हणजे जे म्हणतो ना आपण मोक्ष मिळतो, तो सुद्धा तुम्हाला खरंच खूप चांगल्या ठिकाणी मिळतो. आणि जर एखाद्याने वाईट कर्म केलेली असतील तर त्याचा आत्मा इकडे तिकडेच भटकत राहतो किंवा म्हणतात ना त्याला मोक्ष मिळत नाही. जर तुम्हाला मरण फक्त हे आपल्याला एक शारीरिक म्हणजे शरीर नाहीसं होतं दिसत नाही, पण त्याच्यानंतरही आपल्या आयुष्याचा प्रवास चालू असतो. म्हणजे जे आपण ह्या पृथ्वी तलावर आपण कर्म करतो ते आपल्याला पुढे जाऊन फेडावंच लागतात. मग ते कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये असतो. काहींनी जर या दिवसामध्ये किंवा या जन्मामध्ये जर काही वाईट कर्म केले तर त्याला पुढच्या जन्मामध्ये ते कोणाच्याही रूपामध्ये, मग ते श्वानाच्या रूपामध्ये असू द्या, एखाद्या प्राण्याच्या रूपामध्ये असू द्या, सापाच्या रूपामध्ये असू द्या, कोणाच्याही रूपामध्ये त्याला ते कर्म फेडावे लागतात. जर तुम्हाला मनुष्य जन्मच पुढच्या जन्मी तुम्हाला मनुष्य जन्मच यावा असं वाटत असेल तर खरंच तुम्ही चांगली कर्म करा. मनुष्य जन्म हा खरंच खूप म्हणजे खूप 84 योनीतून हा मनुष्य जन्म मिळालेला असतो आणि आपण मनुष्य आहोत ते खूप भाग्यवान आहोत की प्रत्येकालाच मनुष्य जन्म मिळत नाही. जे भाग्यवान लोक आहेत, नशीबवान लोक आहेत, त्यालाच मनुष्य जन्म मिळतो. आणि जो खरंच म्हणतात ना मुळातच जो भाग्यवान असतो, ज्याच्या हातून पुण्य घडलेलं असतं, ज्याच्या मन निर्मळ असतं, ज्याचं मन साफ असतं, कधीच कोणाविषयी वाईट विचार करत नाही, कधीच कोणाविषयी वाईट चिंतित नाही, त्यातला खरंच भक्ती म्हणजे जे अध्यात्म आहे आणि जे स्वामींचं चरण आहे त्यांच्यावरती स्वामींची कृपा होते म्हणजे होतेच. आणि अनंत काळापर्यंत जरी तुम्हाला मरण आलं तरी सुद्धा त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला स्वामींच्याच तुम्ही सानिध्यात राहता.
हे कशावरून मी तुम्हाला एवढं सांगते की आपल्यासोबत काहीच येत नाही. तुम्ही आज म्हणता की माझ्यासोबत एवढी धनदौलत आहे, तेवढं प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे हे आहे ते आहे, पण तुमचं काहीही नाही या पृथ्वी तलावर. फक्त आणि फक्त तुमचे कर्म आणि तुमचे जी काही भक्ती आहे, स्वामींबद्दल प्रेम आहे, स्वामींबद्दल श्रद्धा आहे, विश्वास आहे, सेवा आहे, जे म्हणतो ना आपण परमेश्वराबद्दल आपलं जे प्रेम आहे तेवढंच आपल्यासोबत येणार आहे. त्या व्यतिरिक्त आपण काहीही घेऊन जाणार नाहीत. जे काही आहे ते इथेच सोडून जाणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याच गोष्टीचा एवढा हव्यास करू नका किंवा मोह बाळगू नका की मला हे पाहिजे ते पाहिजे, मला हेच का मिळालं नाही तेच का मिळालं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी राहा आणि जेवढं तुम्हाला स्वामींची सेवा करता येईल तेवढं करा, कारण शेवटी तुमच्यासोबत तेच येणार आहे. जेवढा तुमचा पुण्याचा बॅलन्स वाढेल, जेवढा तुमचं सेवेचा बॅलन्स वाढेल, तेवढं तुम्ही तुमचं आयुष्य सुखी होईल आणि ज्या काही चालू अडचणी आहेत त्यासुद्धा निघून जातील. आणि जो तुमचा मरणानंतरचा जो तुमचा आयुष्याचा प्रवास आहे तो सुद्धा इतका छान होईल ना. तो तुम्ही बघा, स्वामी तुमच्या नक्की सोबत राहतील. आणि आपण म्हणतो की सगळे साथ सोडून जातात, पण स्वामी एकमेव असे आहेत की तुम्ही अनंत काळापर्यंत, जोपर्यंत तुमचा आत्मा आहे तोपर्यंत, म्हणजे आत्मा हा कधीच मरत नाही. तुमचं फक्त शरीर नाशवंत होतं, पण आत्मा हा कधीच मरत नसतो. त्याच्यामुळे स्वामी आपल्यासोबत अनंत काळ आहेत. फक्त स्वामींचे चरण कधी सोडू नका. जास्तीत जास्त स्वामी सेवेकरे घडवा. स्वामींची सेवा तुम्हाला काहीच नाही जमली तर कमीत कमी एखादा जर समजा तुम्हाला विचारतोय की मला खूप दुःख आहे, मी खूप अडचणीत अडकलेलो आहे, मला काहीच मार्ग मिळत नाही आहे, मी काय करावं काहीच समजत नाही आहे, तेव्हा त्या अडचणीतल्या माणसाला, त्या दुःखित माणसाला फक्त एक मदत करा की त्यांना सांगा की तू काही करू नको, फक्त एकदा स्वामींचं दर्शन घेऊन ये आणि स्वामींना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आणि फूल वाहा आणि तुझी फक्त अडचण सांगून घरी ये. फक्त एवढं कर म्हणावं. आणि ते केल्याच्या नंतर त्याला काय अनुभव येतो ते तुम्ही स्वतः ऐकून घ्याल बघा. आणि जेव्हा त्याचा तो प्रश्न सुटतो आणि तुम्ही त्या एखाद्याला स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचवता, त्याचा प्रश्न सुटतो, त्याचा आत्मा जो आहे तो खूप आनंदित होतो, प्रसन्न होतो आणि तो तुम्हाला दुआ देतो, आशीर्वाद देतो. आणि तुमच्यामुळे कोणालाच तरी एखाद्याचा प्रश्न सुटतोय, एखाद्याला आनंद मिळतोय, हे खरंच खूप मोठी सेवा आहे. आणि असेच भक्त स्वामींना प्रिय आहेत की जो दुसऱ्यांचे प्रश्न सोडवतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे प्रश्न सोडवता तेव्हा तुमचे प्रश्न स्वामी सोडवत असतात, ते आपोआप सुटतात. तुम्हाला स्वामींसमोर गाराणं गायचं किंवा स्वामींसमोर प्रश्न मांडायची वेळ कधीच येत नाही. त्याच्यामुळे तुमच्या मनात जर कितीही वाईट विचार आले तरी तुम्ही स्वामी सेवा सोडू नका. ही एक गोष्ट तुम्ही मनाशी धरा. एखाद्याला वाटतं की माझ्या मनात खूप घाणेरडे विचार येतात, खूप वाईट विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात, मग मी आता थोड्या दिवस स्वामींची सेवा बंद करते. असं करू नका. भले किती विचार येऊ द्या, तुम्ही त्या विचारांसोबत गप्पा मारत बसू नका. ते विचार तुम्ही दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमच्या सेवेवरती लक्ष द्या. तुम्ही जे नामस्मरण करता ना, त्या नामस्मरणाकडे आता तुम्ही म्हणता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तर ते जे कान आहेत ना, आवाज आहे तुमचा, त्या आवाजाकडे लक्ष द्या. बघा, तुमचं लक्ष पूर्ण त्या नामस्मरणावरती, पूर्ण त्या सेवेवरती कॉन्सन्ट्रेट होतं की नाही, तुम्ही असं करून बघा. मग आपोआप तुमचे जे काही घाणेरडे विचार आहेत, जे काही वाईट विचार आहेत, निगेटिव्ह विचार आहेत, फालतू विचार आहेत, ते सगळे आपोआप कमी व्हायला लागतात. हे करून बघा तुम्ही. फक्त एक 15 ते 20 दिवस करून बघा आणि हे रोज करा. तुमच्या मनात जेवढं तुम्ही त्या विचाराला घालवण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढं ते विचार जास्त येत राहतात. त्याच्यामुळे विचारांना सांगा की तुला काय यायचं ती ये, पण माझी स्वामी सेवा थांबणार नाही, मी स्वामी सेवा बंद करणार नाही. तर मग असं तुम्ही जेव्हा स्वामी सेवा अशा जिद्दीने करताना, तेव्हा स्वामीसुद्धा तुमची परीक्षा घेत असतात की आपला भक्त किती मनापासून आपली सेवा करतोय. मग त्या भक्ताला धावून येण्याचं काम स्वामी करतात आणि आपले प्रश्न आपोआप सुटायला लागतात. तर घाबरून जाऊ नका. कितीही वाईट विचार येऊ द्या, स्वामींची सेवा सोडू नका, स्वामींचे चरण सोडू नका, चांगलं काम करायचं सोडू नका. अडथळे खूप येतात, प्रॉब्लेम खूप येतात, पण त्याला तुम्ही फेस करा. तुम्ही त्याला म्हणजे जिद्दीने सामोरे जा, कारण तुमच्या पाठीशी खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी म्हणतात ना पाठबळ आहे आपल्या स्वामींचं. तुम्ही स्वामी जरी नाव घेतलं ना तरी बघा तुम्हाला एनर्जी येते की नाही.
खूप मोठी ताकद आहे स्वामी सेवेमध्ये. तुम्ही ती फक्त स्वतः एकदा तरी अनुभवा. आणि बघा, अनुभव आला तर आपल्या चॅनलला खरंच शेअर करा. तुम्ही म्हणाल की बाबा ह्या ताई सांगत होत्या ते अगदी खरोखर होतं, अगदी बरोबर होतं. जर ह्या माहितीतून माझं काही सांगण्यामध्ये चुकलं असेल तर मला माफ करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.